चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हा दिवस केवळ हिंदू नववर्षाचा प्रारंभ नसून तो विजय, सृष्टीची निर्मिती आणि पराक्रमाचा ऐतिहासिक वारसा सांगणारा सण आहे. महाराष्ट्राच्या मातीत या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. इतिहासानुसार पैठे राजा शालिवाहन यांनी आपल्या मातीच्या सैन्यात प्राण फुंकून बलाढ्य शत्रूंचा पराभव केला. या महान विजयाची आठवण म्हणून शालिवाहन शक सुरू झाले. आजही आपण जे पंचांग वापरतो ते याच शकावर आधारित आहे. विजयाचे प्रतीक म्हणून तेव्हापासून घराघरात गुढ्या उभारल्या जाऊ लागल्या. स्वराज्याच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या सणाला अधिक महत्त्व मिळवून दिले. मोहिमेवरून परतलेले मावळे आणि स्वराज्यातील विजयोत्सव साजरा करण्यासाठी गुढ्या तोरणे उभारली जात. परकीय आक्रमकांवरील विजयाचा आनंद आणि हिंदवी स्वराज्य स्थापनेचा संकल्प या दिवशी दृढ केला गेला. रामायणातील संदर्भाप्रमाणे प्रभू श्रीराम 14 वर्षाचा वनवास संपवून आणि रावणाचा पराभव करून या दिवशी अयोध्येत परतले. प्रजेने आनंदाने विजयाची पताका म्हणजेच गुढी उभारून त्यांचे स्वागत केले. पुराणानुसार ब्रह्मदेवाने या दिवशी विश्वाची निर्मिती केली, म्हणून याला सत्ययुगाचा प्रारंभ मानला जातो. आध्यात्मिक शास्त्रानुसार चैत्र प्रतिपदेला वातावरणात प्रजापती लहरींचे प्रमाण सर्वाधिक असते. गुढीचा तांब्या पालथा करून तो या लहरी शोषून घेतो आणि त्या आपल्या घरात प्रक्षेपित करतो, ज्यामुळे घरात सकारात्मकता वाढते. गुढीमधील प्रत्येक वस्तूचा एक विशिष्ट अर्थ आहे. बांबूची काठी म्हणजे मानवी पाठीचा कणा, जो ताठ आणि मजबूत असावा. रेशमी वस्त्र म्हणजेच काठपदराची साडी हे मांगल्याचे आणि समृद्धीचे प्रतीक आहे. कडुलिंबाची पाने ही आरोग्याचे प्रतीक आहे. आयुष्यातील कडू प्रसंगांना पचवण्याची शक्ती आपल्याला देते. साखरेची गाठी हे नात्यातील गोडव्याचे प्रतीक. तांब्याचा कलश हा यशाचे आणि चैतन्याचे प्रतीक आहे. सकाळी उठून कडुलिंबाची पाने, गूळ, ओवा आणि जिरे यांचा प्रसाद खाल्ला जातो. हा केवळ धार्मिक विधी नसून आरोग्यासाठी डिटॉक्स अर्थात अत्यंत गुणकारी आहे. आधुनिक काळात पारंपरिक वेशभूषा करून ढोल ताशांच्या गजरात निघणाऱ्या शोभायात्रा हे या सणाचे मुख्य आकर्षण ठरले आहे. या दिवशी विशेषतः पुरणपोळी, श्रीखंडपुरी आणि काजूची भाजी यांसारख्या पक्वान्नाचा नैवेद्य दाखवला जातो. गुढीपाडवा हा सण आपल्याला भूतकाळातील विजयाची आठवण करून देतो, वर्तमान आरोग्याशी जोडतो आणि भविष्यातील यशासाठी सज्ज करतो. हा दिवस म्हणजे जुन्या कटू आठवणी विसरून नवीन संकल्पांची गुढी उभी करण्याची एक संधी आहे. चला तर आज नवीन संकल्पांनी या मराठी नवीन वर्षाचे स्वागत करूया आणि आयुष्याला नवीन वळण लावूया. सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा.